नमस्कार, मी राकेश कांबळे. आपण पाहता इंदापूर टाइम्स न्यूज. तुकोबा यांची पालखी संसर या ठिकाणी इंदापूर तालुक्यामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश करत असताना आजचा निमगाव कितकीचा मुक्काम हलवून आज पालखी संत तुकाराम महाराजांची पालखी आज इंदापुरात दाखल झाली आणि आजचा मुक्काम संपवून ही आज पुणे जिल्ह्याच्या अंतिम शेवटच्या टप्प्याकडे येणार आहे आणि त्या दरम्यान दुपारच्या विसाव्यासाठी उद्या दिनांक 30 रोजी बावडा या ठिकाणी दुपारच्या विसाव्यासाठी संत तुकाराम महाराजांची पालखी विसाव्यासाठी असणार आहे आणि अनेक या पंचक्रोशीतील भक्त किंवा भाविक किंवा तुकोबा यांचे वारकरी त्यांचे अनुयायी या ठिकाणी त्यांच्या दर्शनाला येत असतात. दरवर्षी सालाबादप्रमाणे या ठिकाणी बावडा गावामध्ये स्वच्छता असेल किंवा पाण्याचं निर्जंतुकीकरण असेल अशा अनेक प्रकारच्या सुविधा ग्रामपंचायत उपलब्ध करून देत असते. त्याच संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आहेत की बावडा ग्रामपंचायतचे उपसरपंच माननीय रणजित गोगरे. आपण त्यांना विचारणार आहोत की बावडा ग्रामपंचायतीच्या वतीनं येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आपण काय काय सोयी. नमस्ते. आता संत तुकाराम महाराजांची पालखी येते, तर आपल्या बावडा ग्रामपंचायतीच्या वतीनं आपण काय काय सुविधा आता सध्या चालू आहे? उद्या 30 दिनांक रोजी संत तुकाराम महाराजांची पालखीचा अकबर बावडा येथे होणार आहे. त्या अनुषंगाने आपण शिवसाहेब आणि गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी जी स्वच्छता आपण करतो त्यानुसारच आपण सगळी स्वच्छता गावामध्ये केलेली आहे. आता स्वच्छतेच्या माध्यमातून काय काय केले साधारण? आपण इथं प्लॅस्टिक मुक्त गाव, परत कचरा, रस्त्याच्या कडेचे हे सर्व गाडी लुटतो आपण सगळी काढलेली आहे. तरी पण आपण गावामध्ये जे आपल्या गावातले विहीर आहेत ते वारकऱ्यांना स्वच्छ पाणी आणि गावातील लोकांना स्वच्छ पाणी मिळण्यासाठी पाणी केलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री यांनी घोषणा केली की आम्ही जी वारी येणार आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची किंवा संत तुकोबा यांची आणि अजून पालख्या या पंढरीत दाखल होणार असतात, तर यावेळी 10 दिवसांचा मांसाहार बंदी पंढरपूरमध्ये त्यांनी केलेली आहे. तर त्या अनुषंगानं बावडा ग्रामपंचायतीच्या वतीने तसं काय तुम्ही ठराव केला आहे? तसं आम्ही 2 दिवस आपण मांसाहार बंद करण्याचा आपण केलेला. 2 दिवस बंद करून आपण केलेला. त्याचप्रमाणे ज्यावेळेस पालखी येते आपल्या गावाकडे तर तिथं स्वागत कुठं होतं पालखीचं? स्वागत आपण इथं बावडाच्या बाहेर 1 किलोमीटर आपण स्वागतासाठी आपण केलं. बरं. आपले ग्रामपंचायतचे सगळे सभासद सगळे कर्मचारी त्या स्वागताला उपस्थित असतात. हो, ठीक आहे. आपण बघितलं की बावडा ग्रामपंचायतचे उपसरपंच यांनी माहिती दिली की संत तुकाराम महाराज यांची पालखी येत असताना आपण कशा प्रकारे पाण्यामध्ये निर्जंतुकीकरण, TCL टाकणं, स्वच्छता करणं, प्लॅस्टिक गोळा करणं आणि विशेष म्हणजे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जो आदेश काढला आहे की 10 दिवसाची मांसाहार बंदी पंढरपूरमध्ये, त्याच धर्तीवर बावड्यामध्ये सुद्धा 2 दिवसाची मांसाहार बंदी असणार आहे आणि या वारीचा अनोखा असा सोहळा आपल्याला यावर्षी अनुभवायला मिळणार आहे. इंदापूर टाइम्ससाठी मी राकेश कांबळे, इंदापूर.